पवित्र आहे, भाग्यवान माता आहे, ज्या मातेच्या प्रीत्यार्थ असणारा गंगा पूजा निमित्त असणारा या ठिकाणी आणि विशेष आईचाही पर्व काळ आहे. पितृ पंधरवाड्यामध्ये आमुषा गटावी, सर्व पित्रे आमुषा गटावी हा मोठा भाग आहे. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पुन्हा पुन्हा कुठली अकराली म्हणायचंच नाही माझी स्थिती गाठून पित्र घाल म्हणून. असणारा योग चांगला आहे, सर्व पित्री आमुषा आहे आणि सर्व पित्री आमुषावरती हा येणारा पर्व काळ. सुमनबाईंनी त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा भव्य काळ गमावला आहे मायबाप हो, आणि कमवलाही आहे. जीव जरी गमावला असला तरी काळ मात्र कमवलेला आहे अंतकरणातून मायबाप हो. तुकोबराय सुद्धा हेच म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. प्रत्येक माणूस जीव जन्माला आल्याच्या नंतर जीवजंतू प्रत्येक माणूस जगतो फक्त एका कारणासाठी, माझा शेवट गोड झाला पाहिजे, माझा शेवट भला झाला पाहिजे, माझा शेवट चांगला झाला पाहिजे. असं कोण आहे या जगामध्ये ज्याला असं वाटतं माझा शेवट गोड झाला नाही पाहिजे? प्रत्येकाला असं वाटतं की माझा शेवट गोड झाला पाहिजे. पण तुकोबराय म्हणतात तुमचा शेवट जर गोड करायचा असेल तर त्याच्यासाठी अट्टहासच केला पाहिजे. खाच खळग्यातून गेलं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे, कपाळाला बुका लावलाच पाहिजे, तेव्हा परमार्थाच्या वाटेला जाते. मग हा अट्टहास कामाला येतो, तेव्हा त्याचा शेवट गोड होत असतो. अन्यथा त्याचा शेवट गोड कधी होऊ शकत नाही मायबाप हो. रोज तंगडे तोडल्याच्या नंतर तुमचा कसा शेवट गोड होईल? तसंच तंगड उतान करून पडावं लागते. हे उदाहरण तुमच्या समोर जिवंत आहे. पण ज्यांनी पवित्र तुळशीची गळ्यात माळ घातली मायबाप, त्याचा शेवट मात्र गोड होतो. शेवट तो होतो तुझी आले गोड, शेवट तुझी आले गोड, मनों